पुढची बातमी सिंधुरत्न दुर्घटनेनंतर नौदल प्रमुख डी.के. जोशी यांच्या राजीनाम्यानंतर आता संरक्षण मंत्री ए.के. अँटोनी यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढलाय। सर्वात जास्त काळ संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणारे अँटोनी यांनी सुरक्षेसाठी नेमकी काय पावलं उचलली असा प्रश्न आता विचारण्यात येतोय। दरम्यान या दुर्घटनेनंतर बेपत्ता असलेल्या लेफ्टनंट कमांडर कपिश मुबल आणि मनोरंजन कुमार यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय। सिंधुरत्न दुर्घटनेची जबाबदारी घेत नौदल प्रमुख ॲडमिरल डी.के. जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। संरक्षण मंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आणि नव्या नौदल प्रमुखांचं नाव जाहीर करण्यात अजिबात उशीर केला नाही। मात्र अशा दुर्घटनेनंतर केवळ दुःख व्यक्त करणं आणि चौकशीचे आदेश देणं एवढ्यापुरतंच संरक्षण मंत्र्यांचं कार्य मर्यादित आहे काय असा सवाल आता विचारण्यात येतोय। I am sad about the whole development. Yesterday, Admiral Joshi met me personally, and he handed over a letter, and he's requested me to accept this letter and with immediate effects. सिंधुरत्न दुर्घटनेत नौदलाला 2 अधिकारी गमवावे लागले। विशेष म्हणजे अशी दुर्घटना होण्याची ही काही पहिली वेळ नव्हे। पाणबुडी अपघाताची ही गेल्या 6 महिन्यातली 10वी दुर्घटना आहे। गेल्या वर्षी 14 ऑगस्टला मुंबई बंदरावर तैनात असलेल्या INS सिंधुरक्षक स्फोटानंतर बुडाली होती। या दुर्घटनेत सर्व नौसैनिक मारले गेले। अशा दुर्घटना सातत्याने घडत असताना या दुर्घटनांना केवळ नौदल प्रमुखच जबाबदार आहेत काय असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविकच म्हणायला हवं। झालेल्या जखमांवर मलम चोळण्यासाठी केवळ नौदल प्रमुखांचा राजीनामा पुरेसा आहे का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय। रक्षा मंत्रालय या रक्षा मंत्री कोई स्वायत्त शासन नहीं है, वो एक कैबिनेट सिस्टम का हिस्सा है और उसको उस जिम्मेदारी को कि कैबिनेट का हिस्सा होने के नाते रक्षा मंत्री ने क्या काम किया और एक प्रकार से ये न्यूज आइटम ऐसे दे देना, मैं सोचता हूं नौसेना चीफ के प्रति अपमानजनक व्यवहार करना है। सरकार को इसके बारे में जिम्मेवारी लेनी चाहिए, स्पष्टीकरण देना चाहिए। नेवी चीफ के इस्तीफे से काम नहीं होगा, वो तो उन्होंने एक सराहनीय अकाउंटेबिलिटी का प्रदर्शन किया, लेकिन आखिर अकाउंटेबिलिटी सरकार की बनती है, रक्षा मंत्री क्या करेंगे ये मुख्य सवाल है। सरकार जबाबदारीपासून पळत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। त्याचबरोबर नौसेनेला मिळत असलेल्या आर्थिक निधीबाबतही प्रश्न उपस्थित होतोय। अशा दुर्घटनांना संरक्षण विभागही तेवढाच जबाबदार असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे। His act of resignation will be accepted, and it was accepted very easily by the ministry, which has a terrible record of incompetence. इसकी जिम्मेवारी नैतिकता की, पुराना इक्विपमेंट जो नहीं चलना चाहिए, जो नहीं मेंटेन किया जा सकता है, उसकी रक्षा मंत्रालय के डिफेंस सेक्रेटरी की है। ही शुड रिजाइन एंड सो शुड डिफेंस मिनिस्टर ए.के. एंटनी, उनको भी रिजाइन करके घर जाना चाहिए। ऑगस्टच्या सिंधुरक्षक दुर्घटनेनंतरही संरक्षण मंत्र्यांनी या प्रकरणी अहवाल मागवत चौकशीचे आदेश दिले होते। मात्र असे प्रकार टाळण्यासाठी सरकारने काय पावलं उचलली हे मात्र सांगण्यात आलं नाही। नौदलात असलेल्या अनेक पाणबुड्या कालबाह्य झाल्या आहेत का असाही प्रश्न विचारण्यात येतोय। या सर्व परिस्थितीत अशा दुर्घटनांबाबत सरकारची काही नैतिक जबाबदार आहे की नाही? झी मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।